शुभ सकाळ, नमस्कार सर्वांना। तर आज आहे रविवार आणि रविवारचं जरा वेगळं नियोजन असतं जेवणाचं। तर आता चाललंय माझं उपीट बनवायचं। म्हणलं नाश्त्याला उपीट बनवून म्हणजे दुपारचं वेगळं बनवायचं असतं, त्याच्यामुळे नाश्त्याला बनवलं की मग पोरांना दमही निघतो जेवणासाठी। तर मी इथं रवा भाजून घेतलाय आणि पलीकडच्या शेगडीवर ते अंडे ठेवलेत उकडायला। रवा चांगला मी तेलामध्ये भाजून घेतलाय। शिराच बनवायचा होता, पण शिरा काय अशी पोटभर खात नाहीत, मन लावून असं थोडं थोडं खात्यात। तर तिखट थोडं उपीट बनवलं की मग पोटभर खात्यात नाही का। तर इथं मी सगळी फोडणी देऊन घेतली। कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरं, मोहरी सगळं फोडणी देऊन घेतले। उकळी आल्यावर नंतर मी रवा टाकून घेतला त्याच्यात आणि हळद नाही टाकली। असं पांढरा उपीट एकदम छान लागतो हळद टाकून लागतो त्याच्यापेक्षा। तर मी उपीट चांगलं मिक्स करून घेतलं आणि पाणी थोडं कमीच टाकायचं, कारण मी बारका रवा घेतला होता। बारक्या रव्याला जास्त पाणी लागत नाही। तर मोठा आणायचा होता, पण घरात शिल्लक आहे दिवाळीला आणलेलं, त्याच्यामुळे मग बारकाच रवा टाकला त्याच्यात। नाही तर मोठ्या रव्याचा असा मोकळा होतो, एकदम मोठा फुलतो ना। तर बारका पण छान होतो, असं काही नाही वेगळं। तर उपीट तयार झाले आता। तर आता पोरांना देते नाश्त्याला। तर पोरांना नाश्त्याला दिलं उपीट हे। तर मी म्हणलं मासे सांगितले होते दाजींनी, आमच्या गावातलंच एक जण मासे विकतं। तर त्यांना मासे कालच सांगितले होते त्यांनी की मासे मला सकाळ 9 साडेनऊला आणून दे। तर तो देत म्हणले होते ते। तर दाजी मला म्हणले भाकरी करून ठेव। तर मासे येईपर्यंत नाही का मग चालले होते भाकरी करायच्या। आणि आता 10 साडेदहा वाजल्या होत्या, तरी मासेवाला काय आला नव्हता आणखीन। तर मी दाजींना म्हणलं फोन करून घ्या माशावाल्याला, मासेवाला येतात का नाही येतात, नाही तर मग दौंडून आणायला मासं खायचं प्लॅनिंग होता। तर मासे बरेच दिवस झालं खाल्लं होतं आणि म्हणलं सर्दी पण रशी पेली थोडी सर्दी जरा कमी होते असं म्हणतात। तर मग चालले होते भाकरी। तर मासेवाल्याला फोन केला, मासेवाला म्हणलं आलो 10च मिनिटात आलो। आता बरोबर 10 सव्वा 10 झाले। तर आम्ही बाजरीच्याच भाकरी खातो, ज्वारीच्या आम्हाला नाही, म्हणजे चवच लागत नाही ज्वारीच्या भाकरीची, आळणी लागते। तर पोरं नाश्ता करत होते, तर मग भाकरी करता करता मी वाढत पण होते पोरांना। पोरं पलीकडच्या घरात टीव्ही बघत नाश्ता करत होती, तर मग त्यांना वाढत पण होती मी आल्यावरती। आणि असं मटण मासे काय असेल ना वशाठी, तर त्याच्याबरोबर भाकरी चांगली लागते। चपातीला नाही एवढी चव देत, अशी गिळगिळीत लागते थोडी नाही का। तशी भाकरी बघा चुरून खायला किती भारी वाटते। तर आम्ही भाकरी करते। तर माझी भाकरी झाली पहिली। अंडी पण उकडून झाले, तर अंड्याचा गॅस बंद करून ठेवलाय मी। तर आपली भाकरी कशी झाली सांगा कमेंटमध्ये, गोल झाली का। तर माशावाल्याने काय आणखीन आलाच नाही। तर माझ्या भाकरी झाल्या, पीठ भाजलं कालवून आला। तर माशावाल्याला तास आता भाकरी होऊन माझ्या चांगलं तासभर झालेलं। तर माशावाला काय येईना, आणखीन म्हणतोय 5-10 मिनिटं आलं गेलो। तर मग भैयाला चिकन आणायला लावलं, म्हणलं मासे घ्यायचेच नाहीत आता। तर मग भैया चिकन घेऊन आला। चिकन भैया आणायला गेला की माशावाला आला, म्हणलं आता चिकन सांगितलं आणायला, नको म्हणलं मासे। 11:30 वाजले। तर चिकन साईडला हे करायचं होतं, आपल्याला चिकन 65 बनवायचं होतं, त्याच्यामुळे मऊ चिकन मी साईडला घेतलं काढून। तर हा मसाला आमच्या इथं दौंडला आयता भेटतो चिकन 65चा, म्हणजे असं घरगुती लघु उद्योग आहे त्यांचा। तर ते घरगुती बनवते। तर
तर 1 पॅकेट टाकलं होतं मी. दुसरं काहीच नाही टाकायचं, मसाला नाही, मीठ नाही, काहीच टाकायची गरज लागत नाही. इतकं भारी होतं. आणि मला त्याच्यात मासे बनवायचे होते खरं तर मासे कॅन्सल झाल्यामुळे म्हणजे चिकन पण बनवतात त्याच्यात, पण मला आज त्याच्यात मासे बनवायचे होते. पण माशावाल्याने सगळा प्लॅन फिसकटवला आमचा. तर मी सगळं मसाला लावून घेते त्या चिकनला, आणि हातानेच मसाला लावायचा, एकदम भारी कोटिंग होतं त्याला. तर मी सगळं, आणि एकदम लाल भडक दिसते. याच्यात कलर वगैरे काहीच नाही, त्यांनीच काय टाकलं असेल ते, आपण काहीच नाही टाकायचं त्याच्यात, फक्त पाण्यात थोडं मिक्स करायचं आणि त्याच्यात मिक्स करून घेतलं. तर आता मी चिकन ही साफ करून घेते. तर कालवण बनवायचं चिकनचं, तर मी शिजायला टाकते. तर आपलं कालवण हे झालेलं आहे, एकदम तरीबाज आणि तिखट बनवले. आम्हाला तिखटच भाज्या आवडतात. तर सकाळचं उपीट राहिलेलं आहे थोडंसं शिल्लक, आणि रात्री हे केलं आपलं पॉपकॉर्न बनवले होते. तर आम्ही दोघांनी खाल्ले होते, पण मी बांधून ठेवले होते कॅरी बॅगमध्ये. तर हे पण आपलं हे ठेवले, मॅरिनेट करून ठेवलेले. आता कालवण मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते, आणि या गॅसवरती आपल्याला लॉलीपॉप तळायचे. तर लॉलीपॉप चिकन 65 किती भारी दिसतात बघा, आणि एकदम कडक होते, तर तुम्हाला शेवटी दिसतेलच. तर हे दुसऱ्या गॅसवरती मी कालवण ठेवले. तर कडले आपलं कालवण चांगलं. तर कसे झाले 65 बघा. आवाज कसा येत होता. तर या जेवण करायला. आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.